सकाळचे 6:45 वाजलेले आहेत। तर ही सकाळची वेळ आहे। तर मी आज 6 वाजता उठली। तर 6 वाजता उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालेले आहे। तर इथे हा जो पॅसेज आहे या पॅसेजमध्ये मी वरती कपडे सुकत टाकले होते। तर मी ते कपडे आता काढून घेतलेले आहेत आणि काढून घेतल्यानंतर मी इथे अशा पद्धतीने घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि माझी जी बॅग होती ती बॅगसुद्धा मी रिकामी केलेली आहे। तर ते सुद्धा काही कपडे मला मशीनमध्ये टाकायचे होते, काही कपडे मला हाताने धुवायचे होते, कारण त्यांचा ज्या कपड्यांचा कलर जातो मी ते कपडे हाताने धुते। तर पूर्णपणे शॉर्टिंग वगैरे करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित बॅग पुसून वगैरे मी वॉर्डरोबमध्ये ठेवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकतात की आता इथे हे जे बाल्कनीमध्ये हे जे म्हणजे घरटे आहेत, त्यानंतर हे जे आर्टिफिशियल ज्या फुलदाणे आहेत आणि त्यानंतर मी झाडं ठेवण्यासाठी जो छोटासा स्टँड आणला होता तर ते सगळं मला व्यवस्थित बाल्कनीमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता या कोपऱ्यामध्ये मी ही ग्रास ठेवली होती। तर हे जे ग्रास आहे तर इथे मी या बाल्कनीमध्ये जिथं झाडं आहेत, म्हणजे जिथं झाडांचा मोठा स्टँड आहे तिथे खाली मी अंतरायचे। तर मी आता अंतरणार नाही आहे, कारण आता कसं ना अगदी 2 ते 3 दिवसावरती पाऊस येऊन ठेपलेला आहे, तो कधी पण पडू शकतो। आणि पावसाळ्यामध्ये मी बाल्कनीमध्ये ग्रास अजिबात ठेवत नाही, कारण बाल्कनीमध्ये ना पाऊस जेव्हा जोरात पडतो तेव्हा खूप सारं पाणी बाल्कनीमध्ये येतं। तर आणि काही वरतून सुद्धा शेडमधून सुद्धा थोडं थोडं पाणी पडतं। त्याचं कारण म्हणजे असं की जेव्हा मी हा वरचा शेड बसवला बाल्कनीमध्ये तेव्हा त्याने भिंतीमध्ये शेड नाही टाकला, त्याच्यामध्ये त्याने थोडीशी गॅप ठेवलेली आहे। मग त्या गॅपमधून थोडं थोडं पाणी पडतं, जेव्हा पाऊस जोरात पडतो तेव्हा पाणी पडतो। मग त्यामुळे मग मी बाल्कनीमध्ये ग्रास अजिबात ठेवत नाही। तर मी साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या आसपास ही ग्रास म्हणजे पाऊस गेल्यानंतरच मी बाल्कनीमध्ये ग्रास ठेवते। तर तुम्ही इथे बघू शकता तर हे जे तांदूळ आहेत तर चिमण्याने तांदूळ वगैरे खाल्लेले आहेत, पण थोडी घाणसुद्धा केलेली आहे। आणि इथे हे जे पाणी आहे हे पाणीसुद्धा मला बदलायचं आहे, चेंज करायचं आहे। त्यामुळे त्या पाण्यामध्ये खूप सारी धूळ पडलेली आहे आणि ही जी बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये सुद्धा खूप धूळ आहे। तर आता मी हे सगळं खूप सारी धूळ आहेत, आता हे सगळं मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। तर आता मी सगळं व्यवस्थित ही बाल्कनी क्लीन करून सगळ्या फुलदाण्या व्यवस्थित किंवा ते घरटे ऑर्गनाईज करून घे।
आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर हा जो घड्याळ आहे हा 10 मिनटं पुढे आहे. तर इथे माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. तर मी आज मशीन नाही लावली कारण थोडेच कपडे होते. तर मी हातानेच कपडे धुतलेले आहेत. काही कपडे आहेत पण ते मी मशीनमध्ये ठेवले. 2-3 दिवसानंतर मशीन लावेल. तर तुम्ही इथे बघू शकतात की ही जी ग्रास आहे तर ही ग्राससुद्धा मी पाण्यातून काढलेली आहे. इथं ही ग्राससुद्धा मी सुकत टाकलेली आहे बाल्कनीमध्ये. आणि आता ही ग्रास सुकल्यानंतर पुन्हा हिला फोल्ड करेल, म्हणजे गोल पूर्ण रोल करेल हिचा आणि वॉर्डरोबमध्ये ठेवून देईल. तर आता पावसाळा आहे आणि बाल्कनीमध्ये पाऊस म्हणजे जेव्हा जोरात पाऊस पडतो तेव्हा पूर्णपणे पाणी बाल्कनीमध्ये येतं. तर मग मी काय करते, ही जी ग्रास आहे ही पावसाळ्यात टाकत नाही. तर पूर्णपणे पावसाळा जेव्हा संपतो म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी ही ग्रास बाल्कनीमध्ये ठेवते. म्हणजे दिवाळीच्या आसपास ही ग्रास मी बाल्कनीमध्ये ठेवते. तर इथे जे कपडे वगैरेसुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि मी वाटसुद्धा टाकलेले आहे. तर इथे आहे गवती चहा. तर मला चहाचा मसाला करायचा आहे, त्यासाठी मी हा गवती चहा सुकत टाकलेला आहे छोटे तुकडे करून. आणि हा जो गवतीचा सुकलेला आहे आणि आलंसुद्धा पूर्ण ताट भरून होतं, पण तो सुकला आहे ना, तो बघा किती कमी झाला आहे. हे बघा याच्या गोल चकत्या केल्या होत्या हे बघा. तर कसं ना, इथे गरम वाफ येते ना, त्या गरम वाफेमध्ये हे थोडे जे कसे अजून कुरकुरीत होतील तेच. तर आता 10 वाजलेले आहेत आणि ज्ञानेश झोपलेला आहे, अजून उठला नाही आहे. बघा इकडे ज्ञानेश पण झोपला आहे. तेच. आणि इकडे माझी मानस म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे, म्हणजे दिवाबत्ती अशी जी सकाळची ती सुद्धा झालेली आहे. तर आता मी घेते चहा प्यायला. तर ज्ञानेशलासुद्धा चहा ठेवलेला आहे. जेव्हा तो उठेल ना झोपून, जेव्हा त्याची आंघोळ वगैरे होईल ना, तेव्हा मी त्याला चहा नाश्ता देईल. आता मी पटापट चहा पिऊन घेते. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता 1 वाजलेला आहे दुपारचा. तर आता मी जेवणाची सुरुवात करत आहे. तर मी पटापट जेवणाला सुरुवात करते. तर मी तुम्हाला सांगेल की ना, मी शुक्रवारी म्हणजे काल कोथिंबीर वडीचा एक व्हिडिओ काढला होता, व्हिडिओ क्लिप काढली होती. तर ते मी फक्त जे रोल आहे ते मी फ्रीजमध्ये स्टीम करून सेट करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर मी ते कोथिंबीरचे जे स्टीम रोल आहेत, म्हणजे कोथिंबीरचे जे रोल आहेत ते मी बदलापूरला केले होते. तर मी तुम्हाला त्याच्या पाठीमागचं कारण सांगेल. तर म्हणजे कालचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ती जी व्हिडिओ क्लिप आहे ना, ती मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. तर आमचं गुरुवारीच ठरलं होतं की उद्या शुक्रवार आहे, तर उद्या कोथिंबीर वडी, बटाण्याची आमटी आणि भाकरी करायचं असं आमचं ठरलं होतं. तर त्यानुसार, आणि कसं माहिती ही कोथिंबीर वडी आहे ना, जर तुम्ही स्टीम करून जर तुम्ही फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवली तर जेव्हा आपण कोथिंबीर वडी कट करतो ना, जे तुकडे नाही पडत, ती खूप छान मस्त अशी गोलच्या गोल कापली जाते. तर त्यासाठी मी काय केलं, सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठली आणि आधी मी कोथिंबीर वडी होती ती कोथिंबीर वडी म्हणजे छान मस्त कोथिंबीर वडी करून ती स्टीम रोल करून मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिली. आणि मग त्यानंतर 10 वाजता आमचं दोघींचा अचानक असा बेत बदलला की अरे आज तर शुक्रवार आहे, मग आज काय तर नॉनव्हेजचा बेत झाला पाहिजे नाही का, असा आम्ही विचार केला. आणि मग त्यानंतर मग आमचं ठरलं की चला मग म्हणजे चिकन भाकरी आणि कलेजी थिट्टे असा आमचा बेत ठरला. तर तेच. तर मग आता जे कोथिंबीर वडीचे जे कोथिंबीर वडीचे जे रोल आहे, तर मी आईने अर्धे ठेवलेत, अर्धे मी इकडे घेऊन आलेले आहे. आता मला फक्त ते कट करून फ्राय करायचे आहेत तव्यावरती. तर त्या कोथिंबीर वडीचा जोही व्हिडिओ क्लिप आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे, तुम्ही नक्की बघा. आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते. गुड मॉर्निंग. हाय, कशा आहात तुम्ही? हां, तुम्ही खूप खूप छान आहात. हो ना? चला, खूप भूक लागली की नाही? हो. मग मम्मी जेवण करणार की नाही? करणार. मग चला जेवण करायला. मी तर नाही. हो, मम्मीला तर करू दे जेवण.
मी थकत नाही कारण मला थकायला नाही आवडत कळलं. अच्छा अच्छा, हा बघितलं काय बोलला, मला थकायला आवडत नाही, मी कधी थकत नाही. लहान आहेस अजून तू. नाही मोठा आहे मी अच्छा, अजून. आमचा गणेश खूप मोठा झालाय. चला, इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 बाउल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आपला स्लाइस कांदा कट करून घ्यायचा आहे आणि कांदा हा ऑप्शनल आहे. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. चाळणीला छान मस्त ऑइल लावून घेतलेलं आहे. पण मला असं वाटलं की ही कोथिंबीरची जोडी आहे ती खूप जास्त होईल, पण ती कापल्या तर खूप कमी झाली, म्हणून मी त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. पण कांद्यामुळे सुद्धा कोथिंबीर वडीला खूप छान मस्त चव येऊन जाते. आता आपले हे जे मसाले आहेत, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण हे जे मीठ आहे, मीठाने कसं ना हा जो कांदा, या कांद्याला कसं ना पाणी सुटेल. तर म्हणून आपल्याला हे सगळं आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. तर मी इथे 5 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तर इथे आपल्याला थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ असं हे दोन्ही पीठं घेऊन आपल्याला छान मस्त जसं आपण कणकेचा गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि जसं पीठ लागेल तर तसं आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन हे कणिक असं मळून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ती ओली आहे. आणि कांदासुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे कांद्याला पण कसा पाणी सुटतो. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये थोडंसं पाणी टाकायला हवं तर तुम्ही टाकू शकतात. पण मी सुद्धा यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी असं जसं आपण कणकेचा गोळा मळतो तसा मी कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे. आता इथे मी 1 पळी तेल ॲड केलेलं आहे आणि हाताला सुद्धा तेल लावून छान मस्त हे कोथिंबीर वडीचे रोल करून घेतलेले आहे. तर इथे मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत, गॅस ऑन केलेला आहे. तर इथे मी झाकण ठेवून 25 मिनटं मी वाफ देणार आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हे जे इथे आपली ही जी कोथिंबीर वडी आहे छान मस्त स्टीम झालेली आहे. आपल्याला हिला सेट करून घ्यायची आहे. तर सेट करण्यासाठी आपण 3 ते 4 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही 2 तास ठेवली तरीही चालेल. 2 तासामध्ये सुद्धा ही कोथिंबीर वडी खूप छान सेट होते. आणि फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे असं की जेव्हाही आपण कोथिंबीर वडी कापतो तिचा तुकडा अजिबात पडत नाही. जर तुम्ही स्टीम करून घेतल्यानंतर हे कोथिंबीर वडीचे रोल जर लगेच कट केले तर त्याचा तुकडा पडतो. पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा 2 ते 2.5 तास, अजिबात तुकडा पडत नाही. तर आता मी हे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तुम्ही बघू शकतात की मी इथे छान व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे, अजिबात तुकडा पडलेला नाही. कारण जेव्हाही आपण कोथिंबीर वडी करतो तेव्हा नेहमी चुरा किंवा त्याचे तुकडे तर होतातच. पण तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करू शकतात. तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. या भिड्याच्या तव्यावरती मी तेल ॲड केलेलं आहे. आता ही जी आपण ज्या कोथिंबीर वडी जी कट केली होती तर ते आपल्याला या भिड्याच्या तव्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. आणि आपल्या दोन्ही बाजूने खूप छान मस्त खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगते की हा जो भिड्याचा तवा आहे, या भिड्याच्या तव्यावरती मी आळूच्या वड्या, कोथिंबीरच्या वड्या किंवा कटलेट्स वगैरे सुद्धा मी भिड्याच्या तव्यावरतीच फ्राय करते. हा जो भिड्याचा तवा आहे ना, हा खूपच छान आहे. म्हणजे हा भिड्याचा तवा तेल अजिबात शोषून घेत नाही, तर तो तेल सोडतो. आणि कुठलीही वस्तू असू म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जी फ्राय करतो ना ती छान मस्त दोन्ही साईडने खूप छान मस्त कुरकुरीत होते. आणि मी सांगेल तुम्हाला की ह्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत, मी 5 मिनटं मोठा गॅस, 5 मिनटं गॅस बारीक असं करून मी दोन्ही साईडने ही कोथिंबीर वडी खूप छान मस्त म्हणजे खरपूस अशी ब्राऊन
होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे माझी आणि त्यांची खूप फेवरेट आहे. आम्हा दोघांनाही कोथिंबीर वडी खूपच आवडते. तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीर वडी छान मस्त अशी फ्राय झालेली आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये ही जी कोथिंबीर वडी आहे ही कोथिंबीर वडी मी ट्रान्सफर करून घेणार आहे. तर मी असे एक एक करून भिड्याच्या तव्यावरती ज्याही कोथिंबीरच्या फ्राय केलेल्या वड्या होत्या त्या सगळ्या मी या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आणि बाकीच्या ज्या कोथिंबीरच्या वड्या होत्या त्यासुद्धा मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर इथे अशा पद्धतीने आपल्या कोथिंबीर वड्या छान मस्त तयार झालेल्या आहेत. आणि ह्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत ना आपण यामध्ये कांदा ॲड केलेला आहे त्यामुळे ना छान मस्त कोथिंबीर वडीला चव आलेली आहे. आणि तुम्ही ही कोथिंबीर वडीचे रोल स्टीम रोल करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे बाहेर ढगाळ वातावरण आहे. हवासुद्धा सुटलेली आहे. तर असं नेहमी वाटतं क्षणाक्षणाला वाटतं की पाऊस पडेल पाऊस पडेल. आता तुम्ही बघा असं वाटत होतं की ढगाळ वातावरण आता पुन्हा ऊन आलेलं थोडंसं ना ऊन येतो. तर बघा थोडंसं ऊन येतं. आता इथे पण ऊन आलेलं आहे बघा. आता ऊन पडलं आहे असं आहे. असं पुन्हा चालू आहे ऊन आभाळ असं सगळं चालू आहे. तर तेच तर आता इथे जेवण तयार झालेलं आहे. तर जेवणासाठी मी इथे स्टीम राईस करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी कांदा टोमॅटोची छान मस्त अख्खे शेंगदाणे टाकून चटणी केलेली आहे मी. आणि त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ केलेली आहे. तर ही गावठी मुगाची डाळ आहे. मला मावशीने दिली होती मी त्यापासून डाळ केलेली आहे. आणि ही डाळ खूप लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते. आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर वडी केलेली आहे. आणि मी भिड्याच्या तव्यावरती कोथिंबीर वडी फ्राय करते. तर खूप छान वाटतं वगैरे. पण एवढं हा जो भिड्याचा तवा आहे ना हा ना तेल सोडतो. म्हणजे तेल असं म्हणजे काही तवे असे असतात की तेल पूर्णपणे खेचून घेतात. तर किंवा आपण बोलतो की हा तवा तेल पितो आपण असं बोलू शकतो. पण हा भिड्याचा तवा तेल सोडतो पित अजिबात नाही. तर इथं असं हे जेवण आहे. डाळ भात कांदा टोमॅटोची चटणी अख्खे शेंगदाणे टाकून आणि इथे कोथिंबीर वडी असं आजचं जेवण आहे. आणि आता आमच्या ज्ञानेशला खूप भूक लागले. हां हो की नाही. तर आता मी ज्ञानेशला फटाफट जेवायला वाटते. काम पण चालू आहे तुझं इथे. अच्छा इकडे या. हां अच्छा हे का. अच्छा इकडचं काम पूर्ण झालं. तर इथे हा JCP आहे बरोबर. आणि इथे आहे ढंपर बरोबर. अजून अच्छा ओके. आता मी तुम्हाला सांगते इथे अच्छा ओके. म्हणजे ज्ञानेश काय करतो माहिती आहे का इथून माती काढतो त्या ढंपरमध्ये टाकतो. अच्छा ओके असं आहे काय. अच्छा ओके ओके. आणि मग इथे तुझ्या गाड्या काय करतात. हा ट्रक आहे का की काय काय. अच्छा वॉटर टँकर आहे. अच्छा ओके ओके. हा बघा हा वॉटर टँकर आहे. हा सिमेंट मिक्सचर आहे. हो अच्छा ओके असं आहे काय.
गुड इव्हनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर ही जी कॅरी बॅग आहे ही कॅरी बॅग मला रिकामी करायची आहे. तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही आपण आपल्या माहेरी जातो आणि जेव्हा रिटर्न आपल्या घरी येतो तेव्हा आपल्या पिशव्या नेहमी भरलेल्याच असतात आणि आपले आईवडील नेहमी पिशव्या भरूनच पाठवतात. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. तर आता तुम्ही बघू शकतात की इथे ही जी चाळण आहे तर ही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी चाळीची चाळण आहे. तर ही चाळण मला बदलापूरला 70 रुपयाला मिळालेली आहे. तर मी ही बदलापूरहून ही चाळण घेतलेली आहे आणि घरामध्ये एक तरी चाळण असायलाच हवी. तर इथे मी बुंदी घेतलेली आहे. तर ही बुंदी आईने ज्ञानेशला दिलेली आहे खाऊ म्हणून आणि इथे आईने ज्ञानेशला खाऊ म्हणून हे 1 किलो मैद्याचा खाजा करून दिलेला आहे. हा जो खाजा आहे अप्रतिम म्हणजे ऑसम बोल एवढं छान झालेला आहे. खूपच मस्त झालेला आहे. तर तुम्ही आता एका साईडला बघू शकतात हे जे कांदे आहेत तर हे कांदे मी बदलापूरवरून 3 किलो कांदे घेतलेले आहेत. तर हा जो कांदा आहे हा 20 रुपये किलो कांदा आहे. मोठा कांदा 30 रुपये किलो आणि हा छोटा कांदा 20 रुपये किलो. तर माझ्याकडे ऑलरेडी मी कल्याण मार्केटमधून 6 किलो कांदे भरलेले आहेत पावसाळ्यासाठी. मला फक्त आता म्हणजे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत म्हणजे 1 ते 1.5 आठवडा जाईल त्यासाठी मला कांदे हवे होते. त्यानुसार मी इथे 3 किलो कांदे विकत घेतलेले आहेत म्हणजे 20 रुपये किलोने आणि मला खूप स्वस्त आणि रिजनेबल प्राईसमध्ये हे कांदे मिळालेले आहेत आणि हे पावसाळ्याचे कांदे आहेत. आपण हे कांदे स्टोअर करू शकतो. तर इथे मी बदलापूरवरून मी हा पास्ता घेतलेला आहे. बदलापूरला एक होलसेलचं दुकान आहे. त्या दुकानातून 20 रुपये पाव. तर इथे मी अर्धा किलो हा पास्ता घेतलेला आहे आणि कधीतरी आपल्या जेवणाचा कंटाळा येतो तेव्हा आपण ठीक आहे शॉर्टकटमध्ये आपण हा पास्ता वगैरे करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी लसूण चिवडा घेतलेला आहे. तर बदलापूरला एक दुकान आहे. तर त्या दुकानामध्ये तुम्हाला म्हणजे केळ्याचे, बटाट्याचे वेपर्स, वेगवेगळे प्रकारचे फरसाण, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बटर, खारी वगैरे मिळेल. तर तिथून त्या शॉपमधून मी हे तिखट लसूण चिवडा घेतलेला आहे. तर हा लसूण चिवडा मला 100 रुपये अर्धा किलोने मिळालेला आहे. तर शक्यतो हा मार्केटमध्ये 60 रुपये पाव आहे आणि 120 रुपये अर्धा किलो आहे. पण मला 100 रुपये अर्धा किलोने मला लसूण चिवडा मिळालेला आहे. तर म्हणून मी कधी काही गोष्टी जर मला घ्यायच्या असेल तर मी बदलापूरवरून घेते कारण खूप स्वस्त पडतात. तर तुम्ही ते बघू शकतात की इथे ही बेसन पीठ आहे. तर 2.5 किलो चण्याची डाळ मला आईने दळून दिलेली आहे. तर त्या 2.5 किलो चण्याच्या डाळीचं जे पीठ आहे ते 3 ते म्हणजे 3 किंवा 3.25 किलो झालेलं आहे मी असं बोलेल. म्हणजे बोलतात ना आपलं हे जे पीठ आहे थोडं वाढतं. तर आईने 3 किलो घेतलेलं आहे आणि मी माझ्यासाठी 3 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित जागी लावून
आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. तर आम्ही आता मगाशी ना तारक मेहता का उलटा चष्मा बघत होतो आणि आईने जो खाजा दिला होता ज्ञानेशला खाऊ म्हणून तो ज्ञानेश खातोय ना. चला तर आता आम्ही झोपतो पटापट.